क्षेत्र प्रयाग येथील स्नान पर्व निमित्त भाविक व पर्यटकांची गर्दी वाढत असून येथे ट्रॅफिक जाम होत असून पार्किंगच्या जागेच्या कारणावरून येथील पुजारी आणि करवीर पोलिसांच्यात रविवारी वादावादी झाली। भाविक व पर्यटकांचे हित न बघता निव्वळ व्यक्तिगत स्वार्थापोटी येथील पुजाऱ्यांनी पार्किंगच्या जागेत स्टॉल धारकांना जागा दिली आहे। शिवाय पार्किंगसाठी पर्यायी जागा देखील उपलब्ध करून देत नाही। त्यामुळेच पार्किंग आणि ट्रॅफिक जामचा प्रश्न निर्माण होत असल्याने मंदिराच्या पुजाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा करवीर पोलिसांनी पुजाऱ्यांना दिला आहे। क्षेत्र प्रयाग येथे 14 जानेवारी पासून स्नान पर्व काळ सुरू आहे। प्रयागराज येथील ज्ञान पर्व काळ योगाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्र प्रयाग येथेही भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। सध्या येथील संगम परिसरातील नदीवरील पूल अरुंद आहे, रस्ता देखील अरुंद आहे। आजूबाजूला शेती असल्यामुळे रस्त्यावरून खाली उतरणे शक्य नाही। रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते। क्षेत्र प्रयाग येथील मंदिरासभोवतीची जागा येथे लागलेल्या विविध स्टॉलांनी व्यापलेली आहे। त्यामुळे पार्किंगसाठी अपुरी जागा उपलब्ध आहे। रविवारी पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे पार्किंग व ट्रॅफिक जामचा बोजवारा उडाला। यावेळी मंदिराचे पुजारी ऋषिकेश बुवा, निलेश बुवा आणि जयश्री गोसावी यांची व बंदोबस्तासाठी असलेले करवीरचे पोलीस यांच्यात पार्किंग मुद्द्यावरून चांगलीच वादावादी झाली। यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक यांनी स्वतः प्रयाग ठिकाणी भेट देऊन पुजाऱ्यांना पार्किंग मुद्द्यावरून चांगले झापले व कारवाई करण्याचे सुनावले। याबाबत पुजारी निलेश बुवा म्हणाले, पार्किंगसाठी शेतीची जागा दिली आहे, मात्र पर्यटक पार्किंगच्या आरक्षित जागेत पार्किंग करत नसल्यामुळे तसेच दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रयाग येथे भाविक व पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढल्यामुळे सोयीसाठी मर्यादा येत आहेत। AB9 मराठीसाठी चिखलीहून शहाजी पाटील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.